लोकसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांना धक्के द्यायला सुरुवात केली आहे। कारण आता पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू झाल्याचं दिसतंय। पण पवारांचा निशाणा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर लावला असला तरी धक्का मात्र भाजपला बसलाय। नेमकं काय घडलंय, पवारांनी नेमकी रणनीती काय आहे, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या घर वापसीबाबतचं हे वक्तव्य करून 12 तास उलटत नाहीत तोच त्यांच्या पक्षात इनकमिंग सुरू झाल्याचं दिसलं। पवारांनी वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत केलं, पण खिंडार भाजपला पडल्याचं दिसलं। कारण भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय। ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं अशा सर्वच मान्यवर नेत्यांना, कार्यकर्त्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाविषयी कधीही शंका नव्हती किंवा कायम त्यांनाच वंदलं। आज असे सूर्यकांताताई पाटील तर बराच आमचा पक्ष फुटण्याच्या आधीपासून या विचाराच्या होत्या की मी परत येणार आहे। सूर्यकांता पाटील यांनी 2014 पूर्वी अनेक वर्ष शरद पवारांसोबत काम केलंय। 2014 मध्ये देशात भाजपची सत्ता आली आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली, नांदेड या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलंय। 10 वर्षात त्यांना भाजपमध्ये कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नाही। तसंच कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात त्यांना सहभागी करून घेतलं जात नव्हतं। त्यामुळेच नाराज असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि पुन्हा एकदा त्यांनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला। ज्या घरात मी गेले होते त्या घरातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास नाही टाकला। बरं झालं, धोका बसला असता त्यांना सुद्धा। आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे काही पिल्लू चिटकले निघत नाही राष्ट्रवादीतून। आम्हाला असं वाटतं की साहेबांचं तुळा झिजणं आता कमी झालं पाहिजे। आपण साहेबांच्या रूपाने काम केलं पाहिजे। मी असेल, जयंतराव असतील, विजय गव्हाणे असतील, असे अनेक सहकार्य, अनेक लोकांना परत यायचे घाबरतात साहेब ते तुम्हाला। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वोत्तम कामगिरी केली। 2019 मध्ये राष्ट्रवादीचे केवळ 4 खासदार होते। पक्षफुटीनंतर पवारांकडे 3च खासदार राहिले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पवारांनी यात दुपटीहून अधिक वाढ केली। 10 जागा लढवत शरद पवारांचे तब्बल 8 उमेदवार निवडून आले। पवारांच्या याच दमदार कामगिरीची विधानसभेतही पुनरावृत्ती करण्याचा पवारांचा प्रयत्न आहे। त्यामुळे पवारांनी आता जुन्या सहकाऱ्यांना माफ करत घर वापसीसाठी दारं खुली केल्याचं दिसतंय। सगळ्यात आधी रोहित पवारांनी सत्ताधारी नेते संपर्कात असल्याचं सांगत याचे संकेत दिले होते। आता मंगळवारीही पवारांनी त्याची सुरुवात झाल्याचं स्पष्ट केलं। पण हे करतानाच ही ऑफर अटी शर्तींसह असल्याचं सांगायलाही पवार विसरले नाहीत। मला असं वाटतं की राजकारणात अशा गोष्टी बोलणंच योग्य नाही। संपर्कात आहेत ते येणारच आहेत, त्यांना योग्य वेळेची वाट पाहायला आम्ही सांगितलेलं आहे। आता मला आकडा विचारू नका। आमच्या पक्षाचे जे सगळे आमचे सहकारी आहेत त्यांना विश्वास आहे की येणारे ज्या दिव्यात येतात त्या दिव्याच्या सहकार्यांना विश्वास देऊन त्यांच्या सगळे सूचनेचा आदर राखून या संबंधीचे निकाल घेतले जातात। जनरलाइज असं स्टेटमेंट करता येणार नाही। त्याच्यामध्ये जे नियम असतात त्यांचं योगदान, त्यांची भूमिका याचं लक्ष ठेवावं। पक्षफुटीमुळे काहीसे बॅकफूटवर गेलेले शरद पवार लोकसभा निकालानंतर पुन्हा फ्रंटफूटवर खेळू लागले आहेत। सूर्यकांता पाटील यांच्या घर वापसीद्वारे शरद पवारांनी त्यांची विधानसभेची आक्रमक रणनीती स्पष्ट केली। सूर्यकांता पाटलांमुळे मराठवाडा, त्यातही नांदेड आणि हिंगोलीत पवारांची ताकद वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू झालेली ही घर वापसीची स्पेशल ऑफर कुणाकुणाला हादरे देते आणि विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या गळाला लागतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।